डे 2 पायथन एररबद्दल आणि जे आजचा आपला एरर आहे रन टाईम एरर. तर सुरू करूया. रन टाईम एरर याला आपण ॲक्च्युली असा एरर म्हणतो जो कंपायलेशन नंतर झालेला असतो. म्हणजे तुम्ही सिंटॅक्स तर प्रॉपर लिहिला पण कंपाईल करताना तो तुम्हाला एरर देतोय. सिमॅन्टिक एरर पण ज्याला म्हणतात त्याला म्हणतो आपण एक रन टाईम एरर. तर रन टाईम एरर कसे कसे असू शकतात. तुमचा टाईप एरर म्हणजे डेटा टाईप, इथे टायपिंग नाही म्हणत आहे मी, डेटा टाईप एरर. नेम एरर, तुम्ही एक व्हेरिएबल यूज करतायत, let's say a इज इक्वल टू 10 बोलतात आणि कॉल करतायत बीलाच, तर हे झालं तुमचं नेम एरर. इंडेक्स एरर, इंडेक्स एरर हा आपण एक प्रॉपर एक्झाम्पल घेऊन, त्याच्यात आपण सगळंच प्रॉपर एक्झाम्पल घेऊन बघणार आहोत. पण पटकन बघूया. इंडेक्स एरर तुम्हाला एक्झाम्पलनी चांगलं समजेल. आणि ॲट्रिब्यूट एरर, आता ॲट्रिब्यूट एरर म्हणजे जी मेथड किंवा असं कोणतं ॲट्रिब्यूट कॉल करणं जे एक्झिस्टच करत नाही पण खूप कॉमन आहे. तर आता पटकन आपण आपल्या कोडिंगवर जाऊया जिथे आपण हे सगळे टाईप ऑफ एरर रन करून बघूया. तर आपण आलेलो आहोत आपल्या ऑनलाईन कंपायलरवर आणि आपला पहिला एरर जे आपल्याला माहीत आहे ते आहे टाईप एरर. ओके, इथे मी लिहिते सपोज a इज इक्वल टू 12 आणि b इज इक्वल टू 6. हे माझे दोन व्हेरिएबल आहे, a आणि b असे दोन व्हेरिएबल मी बनवलेले आहेत. आणि लेट्स से मी सांगते c इज इक्वल टू a डिवायडेड बाय b. तर सिम्पलची गोष्ट आहे, a 12 आहे, b 6 आहे, तर मला प्रिंट करून c चा आन्सर पाहिजे. जनरली तुम्हाला वाटत असेल हे प्रॉपर आहे, दोन्ही न्यूमरिकल आहेत आणि आपण रन करतोय. पण बघूया रन करून काय होतंय. रन केल्यावर तो तुम्हाला एरर देतो टाईप एरर, अनसपोर्टेड ऑपरंड्स. अनसपोर्टेड ऑपरंड्स म्हणजे काय, तुम्ही दोन असे व्हेरिएबल्स ट्राय करत आहे ज्याचा डेटा टाईप कम्प्लिटली डिफरंट आहे. जेव्हा पण तुम्ही काही कोड्समध्ये लिहितात त्याला ॲज अ स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केला जातो, ना की एक इंटीजर म्हणून. तर तुम्हाला फक्त हे कोड्स काढावे लागतील. जर तुम्ही हे कोड्स काढले म्हणजे आता हे a आणि b हे दोन्ही व्हेरिएबल तुमचे न्यूमरिकल म्हणून कन्सिडर केल्या जातील आणि जेव्हा तुम्ही ते रन करसाल तेव्हा तुम्हाला व्हॅल्यू प्रॉपर भेटेल. जर तुम्ही एकाला फ्लोट एकाला इंटीजर असं केलं तरीही काही प्रॉब्लेम नाही, कारण की ते कंपॅटेबल डेटा टाईप्स आहेत. ओके, तर आपण वापस इथे रन करून बघूया. तर आपल्याला इथे आन्सर भेटत आहे. तर या टाईप ऑफ एरर्सला आपण म्हणतो टाईप एरर्स, म्हणजे डेटा टाईप एरर. तुमचे डेटा टाईप्स कंपॅटेबल नाही आहेत आणि तरी तुम्ही रन करायचं ट्राय करता. तर स्ट्रिंगसोबत कंपॅटेबल असतं, इंटीजर व्हेरिएबल्स इंटीजर डेटा टाईपसोबत कंपॅटेबल असतात. तर हे कंपॅटेबिलिटी जसे जसे तुम्ही प्रोग्रामिंग करत जसाल तसं तसं तुम्हाला ते कळत जाईल. ठीक आहे. आपलं नेक्स्ट जो आहे तो आहे की जर आपण एखादं व्हेरिएबल यूज करतोय ज्याला आपण डिक्लेअरच नाही केलेलं आहे. ठीक आहे. तर ही खूपच कॉमन मिस्टेक आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल हे खूपच किडिश आहे, पण हे खूपदा केलं जातं. लेट्स से आपण a इज इक्वल टू b बोलतोय, a इज इक्वल टू 12 बोलतोय आणि जसं मी लिहितानीच आता b इज इक्वल टू 6 लिहायचं तर मी c इज इक्वल टू 6 लिहिलं. आणि आता मी म्हणते आहे की लेट्स से d इज इक्वल टू a प्लस b. ओके, आणि मग मी म्हणते की प्रिंट d. ओके, तर आता a प्लस b म्हणत आहे आपण इथे. लेट्स आपण ट्राय करू कॉल करायचा. जसं तुम्ही हे कॉल करसाल इथे त्यांनी काय केलं, इथे त्यांनी b इथे आपण व्हेरिएबल घेतला होता म्हणून त्यांनी घेतलं, तर आपण b च्या जागेवर इथे आपण काहीतरी g घेऊया. एक असं व्हेरिएबल जो यूजच नाही केलाय. बघा तुम्हाला एरर येईल नेम एरर. ओके, नेम एरर म्हणजे काय, तुम्ही म्हणतात a इज 12, c इज 6. ओके, आणि तुम्ही कॉल करतायत a प्लस g. आता g तर डिक्लेअरच केला नाही, g डिफाईनच केला नाही आहे तुम्ही, तर तुम्ही वापरणार कसा. कोणतंही व्हेरिएबल वापरायच्या पहिले त्याला डिफाईन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते नाही केलं तर तुम्हाला एरर भेटेल नेम एरर. तर मला फक्त इथे g च्या जागेवर c लिहायचं आहे, कारण की माझे व्हेरिएबल कोणते होते, a आणि c. हे केल्यावर बघा दॅट इज 12 प्लस 6 18. मला माझं उत्तर भेटलेलं आहे. ठीक आहे. तर हे आपलं सेकंड टाईप ऑफ एरर. पटकन येऊया आपल्या थर्ड टाईप ऑफ एरर, थोडंसं कॉम्प्लेक्स. त्याला म्हणतात इंडेक्स एरर. इंडेक्स एररसाठी तुम्हाला तुमचे डेटा टाईप्स खूप प्रॉपरली माहीत पाहिजे. लिस्ट काय आहे, सेट काय आहे,
कुठे कोणतं वापरायचं आहे. तर लेट्स से आपण एक लिस्ट बनवतोय आता, ज्याचं नाव आहे एक्स इज इक्वल टू. लिस्ट बनवतोय म्हणजे तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डेटा दिला पाहिजे. लेट्स से मी डेटा दिला 1 2 3 4. ठीक आहे. आणि आता मी म्हणते की मला माझं फोर्थ व्हेरिएबल प्रिंट करून पाहिजे. तर मला माझं फोर्थ व्हेरिएबल, जर तुम्ही लिस्ट याच्या पहिले पण कधी यूज केलं असेल तर तुम्हाला माहीत असेल, इंडेक्सिंग जी असते लिस्टची ती 0th नंबरपासून सुरू होते. तर ॲक्च्युली हा झाला आपला 0 इंडेक्स, 1 इंडेक्स, 2 इंडेक्स आणि 3 इंडेक्स. तर तसं बघितलं तर फोर्थ इंडेक्स आपल्याकडे नाहीच आहे. ओके. तरी आपण त्याला ट्राय करायचं, कॉल करायचं ट्राय करतोय. रन करून बघूया काय होणार. तर तुम्हाला इथं एरर आला आहे, इंडेक्स एरर, लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. तुम्ही फोर्थ एलिमेंट कॉल करायचा ट्राय करताय, पण तुमच्या लिस्टमध्ये आहे किती टोटल, ॲक्च्युली 3 इंडेक्सपर्यंतच आहे. तर तुम्हाला इथे काय करावं लागेल, तुमचं इंडेक्स चेंज करावं लागेल. ओके. इंडेक्स चेंज केलं म्हणजे तुमचं आता फोर्थ एलिमेंट ज्याचं पोझिशन 3 आहे, म्हणजे 0 1 2 3. असं जर तुम्ही रन केलं तर तुम्हाला बरोबर फोर्थ हा येईल. किंवा जर तुम्हाला फोर्थच प्रिंट करायचं तर अजून एक डेटा तुम्हाला त्याच्यात ॲड करावं लागेल. आणि आता जर तुम्ही इथे फोर्थ दिलं तर तुम्हाला एरर येणार नाही. बरोबर. तर इंडेक्स एरर म्हणजे काय, तुम्ही एखादं इंडेक्सला कॉल करायचा ट्राय करतात आणि त्याच्यामुळे झालेला एरर, त्याला आपण इंडेक्स एरर म्हणून म्हणतो. आता लास्ट आहे ॲट्रिब्यूट एरर. ॲट्रिब्यूट एरर किंवा याला मेथड एरर पण म्हणतात. एखादी अशी मेथड वापरायची कोशिश करायची जी एक्झिस्टच करत नाही. आता पायथन आपण म्हणतो खूपच सिम्पल लँग्वेज आहे. जर मला एखादी गोष्ट प्रिंट करायची तर प्रिंट, एखादी गोष्ट नको तर नॉट, इफ लिहायचं तर इफ, असं खूप साधी आहे. तर आपण एखाद्या वेळेस असे काही शब्द वापरतो मेथडमध्ये जे खरं नाहीच आहेत. ओके. तर समजा आता आपण बघूया, जे आपण एखादं डॉक्युमेंट बनवतो इथे, हॅलो ऑल, आणि मला फक्त एवढंच पाहिजे की हे रिव्हर्स करून पाहिजे, मला हे रिव्हर्स पाहिजे. तर मला असं वाटतं नक्कीच रिव्हर्स अशी एखादी मेथड असलीच पाहिजे. पायथन एवढं युजर फ्रेंडली आहे, तर रिव्हर्स मेथड असावीच, असं माझं अझम्पशन आहे. आणि मी ते रन करायचं ट्राय करते. जेव्हा तुम्ही एखादं मेथड अशी काय कॉल करायचं ट्राय करता जे एक्झिस्टच करत नाही, आणि हे खूपच कॉमन एक्झाम्पल आहे रिव्हर्सवालं, तुम्हाला खूपशा डॉक्युमेंटमध्ये हे सापडेल. मग तुम्हाला एरर भेटेल, ॲट्रिब्यूट एरर. ओके. रिव्हर्स हे एक्झिस्टच करत नाही तर तू कसा कॉल करणार. ओके. तर तुम्ही म्हणणार मला डुप्लिकेट करून दे. जाऊ दे, रिव्हर्स नाही करत, डुप्लिकेट करून दे, मला हेच वापस प्रिंट कर, असं होणार आहे का. तर तो म्हणतो नाही, डुप्लिकेट असं कोणतंही ॲट्रिब्यूट नाही आहे. तो कोणते कोणते ॲट्रिब्यूट्स आहे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. तर आता आपण आपल्या प्रॉब्लेमवर येऊया. आपल्याला बेसिकली काय पाहिजे, हे हॅलो ऑल जे आहे आपल्याला रिव्हर्स करून पाहिजे होतं. तर अशा वेळेस तुम्ही काय करणार, तुम्ही एखादं दुसरं व्हेरिएबल कॉल करणार. लेट्स से एक्स इज इक्वल टू तुमचं हॅलो ऑल झालं. मग तुम्ही बोलणार वाय इज इक्वल टू, लेट्स से तुमचं जे एक्स व्हेरिएबल आहे, ओके, त्याला तुम्ही कोलन कोलन -1. हे खूपच सिम्पल तरीका आहे कोणत्याही गोष्टीला रिव्हर्स रन करायचं. ओके. आणि आता तुम्हाला कोणाला प्रिंट करावं लागेल, वायला, कारण की वायमध्ये तुमचं रिव्हर्स एक्स सेव्ड आहे. आणि बस तुम्हाला हे प्रिंट करून रन करायचं आहे. तर बघा तुमचं HELLO स्पेस आणि ALL हे प्रिंट झालेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आपलं सेकंड टाईप ऑफ एरर, दॅट इज रन टाईम एरर, करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.